आज आपण चिकन सीख कबाबची एक रेसिपी बघूया। त्याच्यासाठी आपण पूर्वतयारी काय काय केली ती पाहूया। आधी इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण हा 200 ग्रॅम आहे ना चिकनचा खिमा मी हा घरी बनवला आहे। घरी कसा बनवला आहे, सगळ्यात पहिला आधी चिकन आपण बोनलेस करून घ्यायचं, ते बारीक कट करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला लावायचं। असं केल्यानंतरच त्यातले छोटे छोटे फायबर वगैरे सगळे निघून जातात आणि आपल्याला स्मूथ असा मिन्स मीट त्याचं मिळतं आणि ते आपल्याला सीख कबाबला वापरायचं आहे। त्यानंतर हे इथे बारीक आलं, मिरची आणि लसूणचं आपण चॉप केलेले आहे। ग्राइंड का नाही करायचं, कारण त्याच्यामुळे मग अजून जास्त पाणी सुटेल। आपल्याला जास्तीत जास्त याच्यामध्ये पाणी कसं नाही राहील ते बघायचं आहे। आणि ही थोडी कोथिंबीर आहे। इकडे ड्राय मसाल्यांमध्ये बघूया, ही आहे जिरा पावडर, ही आहे धणा पावडर, हे एक चवीनुसार मीठ आहे आणि हा स्पेशल मोंगलाई मसाला आहे। ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे, ती पण तुम्ही चेक करू शकताय। आणि हे फ्रेश कुटलेली ही काळी मिरी आहे आणि ही पुदिन्याची पेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू आहे आणि हे आपले चिली फ्लेक्स मी घरात बनवलेले आहेत। तर आता आपण हे कसं करायचं बघूया। तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आधी ह्या कांद्यामध्ये खूप मॉइश्चर आहे, ते आपल्याला आधी सगळ्यात पहिला काढून घ्यायचं आहे। तर आपण इथे मी एका मलमलच्या कपड्यामध्ये हा सगळा कांदा घेते आणि आपण त्याच्यामधलं पाणी असं पिळून पिळून काढून घ्यायचं आहे। जेवढं तुम्हाला ताकद लावून काढता येईल तेवढं तुम्ही त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे। असं पिळल्यामुळे तुमचं पुष्कळसं त्यातलं पाणी निघून जाईल। ही अतिशय महत्त्वाची त्याची हे आहे आणि ती करायलाच पाहिजे, नाहीतर मग तुमची पुढची प्रोसिजर सगळी खराब होऊन जाईल आणि ते सीख आहेत ना, ते सीखला न लागता खाली पडून जातील। आता बघा ह्याच्यामध्ये केवढं साधारण पाणी निघालेलं आहे। आता आपण हा कांदा काढून घेऊया। ह्याच्यामध्ये मॉइश्चर आहे, पण पहिला जेवढं होतं त्याच्यापेक्षा आपण पुष्कळसं कमी केलेलं आहे। आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करूया। ही मिरची, आलं, लसूण बारीक चॉप केलेली, कोथिंबीर बारीक चॉप केलेली आणि हा खिमा आपण चिकनचा बनवलेला होता तो। त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार आपण ही चिली फ्लेक्स, तुम्हाला जास्त हीट आवडत असेल तर जास्त घालू शकता। ही पुदिन्याची पेस्ट एकदम मस्ट आहे, ती असलीच पाहिजे। त्याच्यानंतर ही काळी मिरीची पूड आहे, फ्रेशच करायची। हा आपला मोगलाई मसाला आणि हे चवीप्रमाणे मीठ आणि धणा जिरा पावडर। आता आपल्याला हे सगळं हाताने एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जसं चपातीचं पीठ मळताना कसं एकदम हाताने छान मळून घेतोय तसं मळून घ्यायचं, म्हणजे हे सगळे स्वाद एकमेकाच्या मध्ये उतरतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे असं केल्यामुळे त्या चिकनला थोडीशी इलॅस्टिसिटी येईल, कारण चिकनमध्ये अजिबात फॅट नसतं। तर त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये त्या सीखला ते चिकटणार नाही। तर आपण असं केल्यामुळे ना त्याच्यामध्ये थोडीशी इलॅस्टिसिटी वाढेल। आता हे आपलं हे रेडी झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे मोठे गावठी तूप घालायचं आणि हे फ्रीजमध्ये आपल्याला 2 तास ठेवायचं आहे। 2 तासानंतर आपण पाहूया। मॅरिनेट केल्यानंतर हे एकदम छान होऊन जातं। आता इकडे मी साईडला कोळसे जरा गरम करायला ठेवलेले आहेत। ही पण ऑप्शनल गोष्ट आहे,
पण तुम्हाला हॉटेलसारखं त्याच्यामध्ये असं त्याचा स्वाद हवा असेल तर आपण हे करायचं, असं करायला लागेल. आता आपलं हे 2 तासानंतर हे आता असं मिक्सचर झालेलं आहे आणि ते तूप घातल्यामुळे तूप थोडंसं वरती आलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला जरूरतप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये हा ब्रेड क्रम्स घालूया. सुरुवातीला आपण 2 चमचे घालूया आणि आपल्याला जर जास्त गरज लागत असेल तर आपल्याला थोडा अजून ब्रेड क्रम घालावा लागेल. ब्रेड क्रम घालण्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये थोडं जरा अजून जास्त बाइंडिंग येतं. जेव्हा तुम्ही मटनचे सीख कबाब करता तर त्याच्यामध्ये फॅट जास्त असल्यामुळे तुम्हाला बाइंडिंगची कशाचीच गरज लागत नाही, पण चिकनमध्ये कधीकधी लागू शकते. मला वाटते थोडंसं अजून आपल्याला ब्रेड क्रम घालावा लागणार आहे. आपण हा आता सर्वच घालूया आणि पूर्णपणे छान परत एकदा मळून घेऊया. कबाब हे ॲक्च्युली ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्तच उपयोगाचे असतात, कारण त्यांना चावता वगैरे येत नाही. त्यामुळं आपलं हे बॅटर आहे ना एकदम स्मूथ असलं पाहिजे, की त्यामुळं त्यांना छान वगैरे ते खाता आलं पाहिजे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं असं मध्ये थोडासा खड्डा केल्यासारखं करूया आणि या थोड्याशा खड्ड्यामध्ये एक आपली छोटी अशी एक वाटी ठेवूया आणि या वाटीमध्ये आता आपण हे लाल भुंद झालेले कोळसा घालूया आणि या कोळशावर आपण आता 1 चमचा तूप घालूया आणि त्याच्यावर लगेचच झाकण ठेवूया. म्हणजे झाकण ठेवल्यामुळं काय होईल, जो तो धूर आलेला आहे तो धूर तो आतमध्येच राहील आणि त्याचा सगळा स्वाद आपल्या सीख कबाबला मिळेल आणि आपल्याला तंदुरीचा पूर्ण इफेक्ट येईल. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ही वाटी अलगदपणे काढून घेऊया आणि आता हा सगळा स्वाद परत सगळ्याला मिळेल असे ह्याने आपण परत ते छानपैकी मळून घेऊया आणि आता आपण हे ते स्क्वेअर्सला लावून घेऊया. तर माझ्याकडे असे स्क्वेअर्स आहेत, तर आपण त्याला ते लावून घेऊया. तुमच्याकडं असे जर स्क्वेअर्स नसतील तर तुम्ही बांबूचे हे मिळतात ते पण तुम्ही घेऊ शकता. त्याला तुम्ही ॲल्युमिनियमचा फॉईल लावून तसं करू शकता. आणि जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही एक छोट्या छोट्या टिक्की बनवून पण तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. पण आता हे आपली चिकन सीख कबाब आहे म्हणून मी तुम्हाला हे सीखमध्ये कसं लावायचं आणि कसं काढायचं त्यासाठी हे मी असं तुम्हाला दाखवते. आता एक झालेला आहे, आता आपण दुसरा करून घेऊया. एवढ्या मटेरियलमध्ये तुमचे 5 ते 7 सीख कबाब बनू शकतात. आता मी इथं 3 बनवलेत आणि हे बाकीचे आहेत त्याच्या आपण छोट्या छोट्या टिकिया करूया. हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं की ते बॅटर चिकटत नाही. अशा आपण सगळ्या टिकिया करून घेऊया. आता हे सगळे बनवून झालेलं आहे आणि सीख पण बनवून झालेलं आहे. आता आपण एक नॉनस्टिकचा तवा आहे ना गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे, साजूक तूप घालायचं. आणि जेव्हा आपण सीख त्याच्यावर ठेवणार तेव्हा तवा अतिशय गरम असला पाहिजे आणि ठेवल्यानंतर मग तुम्ही बारीक केला तरी चालेल. पण जास्त हॉट तव्यावर का ठेवायचं, हॉट तव्यावर ठेवल्यामुळे ते सीख लगेच नाजूक असतात, ते लगेच निघून येत नाहीत आणि नंतर मग एकदा बाइंडिंग झाल्यानंतर मग ते निघणार नाहीत. पण सुरुवातीला त्याला मोठ्या गॅसवरच ठेवायचं.
आता आपण एक 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 सीख ठेवूया त्याच्यामध्ये आणि सगळ्या बाजूनी आपण छानपैकी त्याला शिजवून घेऊया। तुम्ही हे ग्रिलवर पण करू शकता, तंदूरमध्ये करू शकता, पण आज आपण सगळ्यांना समजण्यासाठी आणि सगळ्यांच्याकडे तंदूर असेलच असं नाही आहे, तर आपण अशी पण छान लागतात। तीन ते 4 मिनटं एका साईडला लागतील। थोडं ब्राऊन होतंय असं वाटल्यानंतर आपण त्याला उलटं करू शकतो। तोपर्यंत मी इथं त्याचं बरोबर खाण्यासाठी डिप सांगते तुम्हाला। हे 2 चमचे मी मेयोनीज घेतले आणि ही आपली रोजची मिंट चटणी घेतलेली आहे। या मिंट चटणीमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू, आलं आणि मिरची हे असं आहे आणि थोडंसं ब्लॅक सॉल्ट आहे त्याच्यामध्ये। आता हे आपलं हे ग्रीन डिप रेडी झालेलं आहे। तुम्ही रेड डिप पण करू शकता, पण आज माझ्याकडे मिंट चटणी होती म्हणून मी हे ग्रीन डिप बनवलेलं आहे। मोगलाई पदार्थ जे असतात ते थोडेसे गरम मसाला वगैरे असं असतं, त्याच्यामुळं त्याच्यासाठी बरोबर देताना डिप हे एकदम माइल्ड असलं पाहिजे, म्हणून हे मेयोनीजचं आपण डिप बनवलेलं आहे। हे स्मूथ डिप रेडी झालेलं आहे। आता इकडे बघूया आपण, एका साईडला ब्राऊन झालेलं आहे। आता आपण हे टर्न करूया। छान मस्त कलर आलेला आहे ब्राऊन। आता या साईडला पण होऊ दे, तिकडे पण 2 ते 3 मिनटं लागतील आपल्याला। आता आपण हे गोल्डन जे कॉइन बनवलेले आहेत टिकिया, ते आपण करून घेऊया। आता हे स्क्वेअरमधनं मी कसं काढायचं ते पण तुम्हाला दाखवते। थोडंसं गरम कमी झाल्यानंतर आपण अलगदपणे हे काढू शकतो। एक मी तुम्हाला परत एकदा काढून दाखवते। अलगद हाताने दाबून काढून घ्यायचं, ते आरामात निघून येतात। आता आपण हे सर्व करूया आपल्या मिंट चटणीबरोबर आणि तुम्ही मला सांगा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। तुम्ही पण तुमच्या घरी करून पहा आणि तुम्हाला कशी आवडते ते सांगा तुमच्या फॅमिली मेंबर्सला। थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज शेअर करा माझी रेसिपी सगळ्यांसोबत। थँक्यू।